श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हॅप्पी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला यामध्ये सांगितलेले श्री समर्थ विचार आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे। विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। हे मना, अंतर्यामी दुःखाचे चिंतन करू नकोस। आत्मानात्म विवेक वापरून देहबुद्धी क्षीण करून टाकावी आणि देहाचे भान लोपवून स्वतंत्रपणे आनंदाचा भोग घ्यावा। जनावरांना आणि माणसांना कालाचे भान असते, पण जनावरांना फक्त वर्तमानाचे भान असते, तर माणसांना भूत, वर्तमान व भविष्य असे त्रिविध भान असते। भूतकाळाचे चिंतन शोक निर्माण करते, भविष्याचे चिंतन काळजी निर्माण करते, वर्तमानाचे चिंतन दुःख निर्माण करते। जे होऊन गेले आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थ। जे होणारच आहे, काहीतरी होणार आहे, पण काय होणार ते निश्चितपणे माहीत नाही, त्याबद्दल काळजी करणे व्यर्थ। आणि जे प्रत्यक्षात घडत आहे बहुधा अनावर असते व आपल्याला न विचारता घडते, त्याबद्दल दुःख करणे व्यर्थ। आपणच आपल्या जीवनाकडे किंचित तिराहितपणे पाहिले तर आपण शोक आणि चिंता करण्यामध्ये आपल्या मनाची शक्ती विनाकारण वाया घालवतो अशी खात्री होईल। अशा रीतीने अशक्त झालेले मन आनंद भोगण्यास नालायक बनते। मी देहच आहे या भावनेचा पगडा मनावर बसला की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार आकुंचित होतो। त्यामुळे ज्या घटनांचा आपल्याशी संबंध येतो त्याचे मूल्यमापन रास्त होत नाही। उदाहरणार्थ, समजा एक पिढी जात सावकार आहे। सावकारी नाहीशी करण्याचा कायदा झाल्याने त्याचे काही पैसे बुडले तर तो केवढे दुःख करतो, पण जरासा विवेक वापरून गरीब व कर्जाने गांजलेली कुटुंबे ऋणमुक्त झालेली तो बघत नाही। शिवाय आजपर्यंत वाटेल ते व्याज घेऊन आपण पैसा कमावला हे तो विसरतो। मानवी जीवनात दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी माणसाच्या देहबुद्धीने अथवा स्वार्थाने निर्माण केलेले दुःख मोठ्या प्रमाणात आढळते। ते नाहीसे करणे शक्य आहे। देहाचे मीपणाने भान नसणे म्हणजे विदेहावस्था होय। देहाचे भान नसले तर व्यवहार कसा चालेल अशी शंका येणे स्वाभाविक आहे। सावत्र आई मृत सवतीच्या लहान मुलाचे संगोपन जसे करते, तसेच विदेह अवस्थेत राहणारा पुरुष आपल्या देहाला सांभाळतो। हा देह माझा खरा, पण तो काही मी नव्हे अशी त्याची बालंबाल खात्री असल्याने त्याचा आनंद स्वतंत्र असतो। देहाच्या सुखदुःखावर तो अवलंबून नसतो। भक्तीच्या अभ्यासामध्ये भक्त आपला देह भगवंताच्या ताब्यात देतो। भगवंताच्या इच्छेने येणारी सुखदुःखे त्याचा देह भोगतो, परंतु त्याच्यापासून त्यास शोकचिंता त्रास देत नाही। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।